आलेले आहे ठाण्यातील मुख्य अशा बाजारपेठेत। ठाण्यातील ही मुख्य बाजारपेठ आहे। या ठिकाणी मसाला कुटायची अनेक दुकानं आहेत, मात्र त्यातील फक्त एकच दुकान चालू आहे, कारण की बाकी सर्व दुकानांना महापालिकेकडून ध्वनी प्रदूषणाच्या कारणास्तव लायसन नसल्या कारणास्तव सील करण्यात आलेला आहे। त्यामुळे ठाणे बाजारपेठेत, मुख्य बाजारपेठेत घाटकोपर, मुंबई, नवी मुंबई, दादर, भांडूप, भिवंडी या ठिकाणाहून लोक मोठ्या प्रमाणात मसाला कुटण्यासाठी येत असतात। मात्र इथे आल्यावर लोकांना आता 1 ते 1.5 तास रांगेत उभं राहावं लागतंय। त्याचाच हा एक स्पेशल रिपोर्ट। मागील 8 ते 10 दिवसांपासून बाकी सर्व दुकानं बंद आहेत, आपलं एकच दुकान चाललंय, काय सांगाल? आमच्या प्रॉपर लायसन्स सर्व आहे, आम्हाला 100 वर्ष द्यायची त्यानंतर मार्केटच्या बाहेर आमच्या लिगलमध्ये आमचाही अनलिगल असता तरी आमचाही बंद केलेला असता। आम्ही आमची कामं सर्व लिगलमध्ये, अनलिगलमध्ये काही काम नाही आहे। आपलं आहे ते सकाळी किती वाजल्यापासून? 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत। आणि मग आपल्या इथे ग्राहक कोण वेगवेगळ्या लांबच्या ठिकाणाहून भरून येतात। बॉम्बे बीटीवरून गिराईक येते जाणारे असतात, त्याचा आम्ही फायदा करून देतो। त्यांना लाईनशी पद्धतीने लाईनशी उभं राहावा, आधीमध्ये कुणाला घेत नाही। त्याच्यावरती एवढा लोड पडलेला आहे की आता इथे 10-20 माणसं जरी असतील तरी कमी आहेत, तरी आम्ही 10 माणसामध्ये आम्ही चालवून देतोय। गिराकाला कुठेही गिराकाला आम्ही रिटर्न पाठवत नाही, आलेल्या गिराकाची सर्व सेवा करून देतो। माणसाला परफेक्ट मसाला बारीक करून भेटतो आणि त्यांना व्यवस्थित माल भेटतो। त्याच्यामुळे आमच्या इथे बॉम्बेवरून गिराके येतात। ही आमची 4थी पिढी आहे। ओके, तुमच्या पंचावन्नपासून दुकान आहे, तुमच्या 4थी पिढी। ही आमची 4थी पिढी आहे। किलो घालायला 30 रुपये, भाजायला 30 रुपये। महापालिकेकडनं या ज्या मसाला कुटायचं तांडव आहे त्या दुकानांना सील लावले, अशी किती दुकान आहेत? 8 दुकान आहेत। 8 दुकान आहेत। मग आता फक्त आपलं एकच दुकान आहे जे सुरू आहे, एकच। त्या दुकानांना सील लावण्यामागचं काही कारण? त्यांचं काय कारण असेल, त्यांचं लायसन वगैरे नसेल, त्याच्यासाठी महापालिकेने सील मारलेला असेल। आणि मग तुमचं दुकान हे आहे, हे सकाळपासून किती वाजल्यापासून सुरू आहे? 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत। ठाणे बाजारपेठेतल्या सर्व गिरण्या बंद आहेत आणि आपली एकच गिरणी सुरू आहे, त्यामुळे तुमच्यावर कामाचा ताण येतोय का? आहे, काम आहे, भरत आहे काम, तरी सगळे बंद आहेत। हा, पण मग तुमच्या कामाचा लोड येतोय का? लोड आहे ना, डबल लोड आहे। डबल लोड आहे। मग या गिरण्या बंद होण्या अगोदर तुमच्याकडे कामगार किती होते? कामगार आहे तेवढेच आहेत, जास्त नाही। आपले जेवढे आहेत तेवढेच आहेत, म्हणजे आहे त्याच कामगारांमध्ये सगळं काम लोड मॅनेज आहे, काय करतात? नाही मॅनेज होतं, पण 1-2 तास उशीर। 1-2 तास उशीर होतो। म्हणजे माणूस 10-15 मिनिटात जात होता, तो 1 तास जातो, बाकी काय नाही। आपल्याकडे ग्राहक खूप लांबून येत आहेत, CST म्हणा किंवा भिवंडी म्हणा, डोंबिवली, तर आपल्या इकडचं असं वैशिष्ट्य काय? काय नाही, मसाल्याचं मेन मार्केट आहे ना, वैशिष्ट्य हेच आहे, गिरणी आहेत, मिळून भेटतो, बाकी काय। आणि किती वर्षापासून आपलं हे इथे दुकान आहे? आमचं कमीत कमी 100 वर्ष। 100 वर्ष झालं। हा, आता या गिरण्या बंद झाल्या, त्यामुळे तुमच्याकडे एकदम हे 150 जे आहेत तो लोड तुमच्याकडे, ते ग्राहक तुमच्याकडे। बरोबर। आता याच्याकडे तुम्ही कसं बघताय? एकंदर तुमचा यात तर फायदाच आहे। आमचं काय नुकसान आहे त्याच्यात, गिरायकात फायदाच आहे। आम्हाला गिरायक अजून आला तरी चालेल, ते बंद असं चालू असतं, कोण बघतोय आमच्याकडे गिरायक नको। आणि या ज्या गिरण्या बंद झालेल्या आहेत त्यांच्या मागचं काही कारण समजलंय का? इलिगल आहे, इनलिगल असल्यामुळे त्या बंद झाल्या। लिगल आहेत, लिगल पण आहेत, पण ते इनलिगल बरोबर लिगलला पण पाहिजे, त्यांना उघडतील परत 2-4 दिवसात, एवढा काय त्रास जाणार नाही। आणि हे मागील 10 ते 12 दिवसांपासून फक्त तुमचीच एक गिरणी सुरू आहे। एका व्यक्तीचा मसाला कुटायला किती वेळ लागतो? 10 मिनिटं। 10 मिनिटं। आणि दर काय आहेत मसाला? 30 रुपये किलो। आपल्या इथे मसाला भाजून देखील दिला जातो। मसाला आपल्याकडे आता किती ग्राहक? 100 ते 150 गिरायक। म्हणजे 11 वाजता
आम्ही मिरच्या घेतल्या, त्याच्यानंतर इथे लाईनी लावल्या. पण आम्हाला एवढं माहिती पण नव्हतं की एकच गिरणी चालू आहे म्हणून, कारण हिच्या अगोदर पहिल्या होत्या चालू. तर आता हे कशामुळे काय झालं ते काय माहिती नाही. आता आम्हाला घरी जायला किती वाजता ते बघा, कारण लाईन काढून पुढे जास्त संकट नाही. आणि तुम्ही कुठून आले? आम्ही डोंबोलीवरून आलो आहे. हां, डोंबोलीवरून आलोय. डोंबोलीवरून आलो आहे. हां, ठाणे महानगरपालिकेकडून आहे ना या गिरण्यांचं ध्वनी प्रदूषण होतं, हां. म्हणून या गिरण्यांवर सील केले आणि म्हणून ही एकच गिरणी चालू आहे. मग त्याची कल्पना नाही ना आम्हाला. ते असं तर माहिती असेल तर कसं आमच्या डोंबोलीमध्ये पण नाही आहे. पण आम्ही कसे प्रत्येक टायमाला आम्ही ठाण्यावरनं तिथूनच आम्ही म्हटलं मसाला बनवताना इथूनच गिरणीमधनं टाकून येतो, म्हणजे तेवढा वेळ पण आमच्याकडे नाही आहे. आणि दुसरं म्हणजे की आमच्या डोंबोलीमध्ये आता बिल्डिंगचे कामं चालू झाले, त्याच्यामुळे आमच्या जवळ महाराष्ट्र नगरला होती चक्की, पण ती पण चक्की आता तिकडे सध्या बंद आहे. त्याच्यामुळे आम्हाला इथे खाण्याला यायला लागलं. महानगरपालिकेला काय सांगाल? आता महानगरपालिकेने सांगायचं की आमच्या पब्लिककडे जरा लक्ष द्या आणि हात त्या गिरण्या चालू कशामुळे ते आता त्यांना माहिती. आम्हाला तर त्याचं कारण माहिती नाही, काय कशासाठी बंद केलंय ते. कारण आता आमची पण किती आता उन्हामध्ये एवढं उन्हात उभं राहिलो आम्ही. सकाळी म्हटलं 10 वाजल्यापासून आता वाजले बघा. मग आता रिटर्न जायला आम्हाला गाड्या पण पाहिजे ना. आता संध्याकाळ झाली तर मुंबईवरून जायला म्हणजे आम्हाला आता ट्रेनला गर्दी भरपूर होणार. आता एवढं सगळं येऊन जायचं म्हटलं तर ट्रेनमधनं गर्दीच होणार ना. ताई, आपलं नाव? लडकी संतोष वाढे. कुठून आलात तुम्ही? मी भिवंडीवरून आले. आणि आज तुम्ही मसाला कुठल्यासाठी ठाणा मार्केटमध्ये भिवंडीवरून आले? हो, भिवंडीत दुकानं नाहीये का? भिवंडी दुकानं आहे. नाही. पण आता तुम्ही इथे किती वेळापासून आहात? आम्ही आता भरपूर काहीतरी आम्हाला 2-2.5 तास आले इथं उभी राहून. मसाला कुठल्याच्या रांगेत 2-2.5 तास झाले. पण तुम्हाला माहिती आहे ही एवढी मोठी रांग इथे का आहे? ती दुकानं बंद असल्यामुळे भरपूर रांग म्हणजे झालेली आहे. या मसाल्याच्या गिरणीचा आवाज येतो, त्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेकडनं या गिरण्या ज्या आहेत त्या सील करण्यात आल्या. त्यामुळे हे एवढी मोठी रांग आहे. पण आता तुम्ही 2-2.5 तास एवढ्या उन्हाच्या उभ्या आहात, तर एक काय महापालिकेला आवाहन कराल? ते चालू केली पाहिजे दुकानं. भरपूर तकलीफमध्ये आता लोक किती लाईनीला उभ्या 2-2.5 तास झाले ना. आणि बरीचशी लोक 8 वाजल्यापासूनच आहेत लाईनीला. ते लवकरात लवकर चालू केली पाहिजे, दुकानं खोलली पाहिजे. मावशी, कुठून आलाय तुम्ही? चंदनवाडी पाचपखाडीवरून आले. किती वाजल्यापासून रांगेत 9 वाजल्यापासून उभी आहे इथं. 9 वाजल्यापासून. ही रांग कशासाठी आहे नक्की? वर्षाचा मसाला करण्यासाठी आहे. ही बंद करायला नाही पाहिजे होते. सगळ्या चक्क्या चालू पाहिजे होत्या. एवढे लोक उन्हामध्ये उभी आहे, मिरचीची आग, उन्हाची आग, काय करणार आहे माणसाने? वर्षभर मसाला नाही खाल्ला तर काय हळद टाकून मसाला जेवण खायची काय? हळद टाकून जेवण खायची का? मसाला जळले नाही तर का चक्के बंद करायचे? यार 2 महिन्याचा फक्त सवाल असतो, काही जास्त वर्षभर चालत नाहीये. चक्क्या वर्षभर मसाला जळतो का? 2 महिन्याचा असतं ते मसाल्याचे. हे चक्क्या चालू व्हायला पाहिजेत. हे जीवाचे हाल बायकांचे संसार सोडून पोरं सोडून इथं उभे राहिल्यात उन्हामध्ये. हे आजूबाजूवाले पण उभे राहून त्यांचे दुकानवाले पण बडबड करतात. त्यांची दुकानं बिचाऱ्यांची पॅक झाली बायकांच्या आधी. त्यांचे धंदे होत नाही. 15 दिवस झाले बिचाऱ्यांचे धंदे बंद आहेत. त्यांनी काय करावं? ते बिचारे काय तर चांगले असते त्याच्याच उभं राहून बायका बसा म्हणतात. बाकीच्या बायका कुठं राहायच्या? 5-15 बायका उभ्या राहतात तुमच्या लाईनीला. ते काय करायचा? मसाल्याच्या चक्क्या बंद करायला नाही पाहिजे होत्या. 2च महिना चालू करायला पाहिजे होत्या. ऐकलं? कारण हे वर्षाचा मसाला आहे. की बायकांना उन्हामध्ये उभं राहायला देऊ नका, गिरण्या चालू करा. मसाले बंद केले ते चालू करा. एकच गिरणी चालू आहे, तर एवढ्या बायका बिचारा उन्हामध्ये कसे जाणार? हा, आम्ही मराठी माणसं आहे, आम्ही जाणार कुठे? हा, मी तर आलो तो घाटकोपरून आलोय मी. तुम्ही दरवर्षी इथेच येता हा, आम्ही का? दरवर्षी येते येतो. या गिरणीचं काही वैशिष्ट्य आहे किंवा मसाल्याचं? नाही, सगळीकडे चांगलं देतात, असं काय हे नाही. सगळीकडे चालू आहे, पण ते सील केले ते चालू करा, म्हणजे तर एवढा त्रास होणार नाही. हो ना, बघ किती हार झाले. गरीब लोकांना बघा उन्हामध्ये त्या बाई बघा किती वर्षाचे. हे तर मेन आहे ना आपलं वर्षाचा मराठी माणसांचा. मराठी असं त्या दुसरा कोण असतो, पण हे लागतच ना. 1 वर्षांनी लागतं. पालिकेकडून बंद करण्यात आलेली ही जी दुकानं आहेत ती लवकरात लवकर सुरू करावी अशी विनंती महिला वर्गाकडनं मोठ्या प्रमाणात करण्यात येते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा.